everyone, I am Kadam Kes from SGM College Karal. In today's lecture we are going to study quantifiers and quantified statement. Quantifiers and quantified statement. मग याच्यामध्ये क्वांटिफायर्स म्हणजे काय, क्वांटिफाईड हे दोन आपण पाठ करणार आहोत. क्वांटिफायर्स आणि नंतर क्वांटिफाईड स्टेटमेंट. अगोदर आपण क्वांटिफायर्स म्हणजे काय हे समजून घेऊया. There are two types of quantifiers. There are two types of quantifiers. Universal quantifier and second one is existential quantifier. पहिलं universal quantifier and second existential quantifiers. दोन प्रकारचे आपली क्वांटिफायर्स आहेत, युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड एक्झिस्टन्शियल. पुन्हा त्याचे आपण डेफिनेशन्स बघूया. युनिव्हर्सल क्वांटिफायर्स कशाला म्हणतात, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर्स कशाला म्हणतात. फर्स्ट युनिव्हर्सल क्वांटिफायर. मग युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे काय, तर फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर एक्स स्क्वेअर इज नॉन निगेटिव्ह. याचा अगोदर अर्थ बघूया. फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर एक्स स्क्वेअर इज नॉन निगेटिव्ह. म्हणजे काय म्हणायचं, एक्स हा कसला नंबर घ्या, कुठलाही रिअल नंबर घ्या, एक्स स्क्वेअर कसा येतो, नॉन निगेटिव्ह. एक्स स्क्वेअर इज नॉन निगेटिव्ह. तर हे जे स्टेटमेंट आहे ते आपण मॅथमॅटिकल नोटेशन मध्ये लिहिणार आहोत. कोणतं तर हे फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर कॉमा एक्स स्क्वेअर इज नॉन निगेटिव्ह. हे जे स्टेटमेंट एक आहे ते आपण मॅथमॅटिकल नोटेशन मध्ये कसं लिहू शकतो. फॉर एव्हरी म्हणजे हे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर कॉमा एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो म्हणजे झिरो पेक्षा मोठे, झिरो पेक्षा मोठं म्हणजेच कसे येणार आहे सगळे नंबर आपले नॉन निगेटिव्ह. हे झालं की या दिलेल्या स्टेटमेंटचं फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू आर एक्स स्क्वेअर इज नॉन निगेटिव्हचं हे झालं मॅथमॅटिकल नोटेशन. आता याचा अर्थ काय, तर हा सिम्बॉल, हा जो सिम्बॉल आहे त्याला आपण काय म्हणतो, फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ ऑल व्हॅल्यूज. फॉर ऑल, ऑल म्हणजे सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू. कशाच्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू, तर एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू. कशामधल्या एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू, तर या रिअल नंबरच्या सेट मधल्या एक्सच्या सगळ्या व्हॅल्यू. फॉर ऑलचं हे चिन्ह याचा अर्थ काय, तर या सेट मधल्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू. एक्स बिलॉंग्स टू आर, एक्स बिलॉंग्स टू आर याचं आपलं मिनिंग काय असतं, तर एक्स हा कुठल्या सेट मधला नंबर घ्या, तर रिअल नंबरच्या सेट मध्ये. आणि आता हे चिन्ह आलं त्याच्या अगोदर फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू आर म्हणजे एक्स कसा घ्यायचा आहे, तर या रिअल नंबरच्या सेट मधले सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू घ्या. आणि पुढे काय म्हटलं, तर एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो. दिस इज नोन ॲज, यालाच आपण काय म्हणतो, तर युनिव्हर्सल क्वांटिफायर. याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतो. म्हणजे थोडक्यात युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे फॉर ऑल हे सिम्बॉल आलं त्याच्यामध्ये. आणि याच्या क्वांटिफायरचा आपला सेकंड जो टाइप आहे तो म्हणजेच एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. मग एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर काय आहे ते बघूया. एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स प्लस 5 इक्वल टू 9. अगोदर याचा आपण अर्थ बघूया काय आहे ते. एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे काय, तर एक्स हा नॅचरल नंबरचा, एन म्हणजे नॅचरल नंबरचा सेट. एक्स हा कोणत्या सेट मधला नंबर घ्या, तर नॅचरल नंबरच्या सेट मधला एक्स हा एक नंबर आहे. सच दॅट एक्स प्लस 5 इक्वल टू 9 म्हणजे नॅचरल नंबरच्या सेट मध्ये सगळे जे नंबर आहेत त्याच्यामधला असा एक नंबर घ्या की जो ही दिलेली कंडिशन एक्स प्लस 5 इक्वल टू 9 सॅटिस्फाय करतो. ही दिलेली कंडिशन एक्स बिलॉंग्स टू 9. मग याच्यामध्ये नॅचरल नंबरच्या सेट मधले सगळेच्या सगळे जे नंबर्स आहेत ते ही दिलेली कंडिशन आपले सॅटिस्फाय करत नाहीत. नॅचरल नंबरच्या सेट मधले सगळेच्या सगळे एक्सच्या ठिकाणी सगळ्या आपण व्हॅल्यू पुट करत गेलो नॅचरल नंबरच्या सेट मध्ये, तर त्या सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू ही दिलेली कंडिशन आपली सॅटिस्फाय करणार नाहीत. तर नॅचरल नंबर मधले काही
नंबर किंवा पर्टिक्युलरच व्हॅल्यू ही दिलेली कंडिशन जी आपली आहे x+5 = 9 ही कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. सगळ्याच्या सगळे नाही. जसं युनिव्हर्सल क्वांटिफायर मधलं रियल नंबरच्या सेट मधले सगळेच्या सगळे इलेमेंट नंबर किंवा व्हॅल्यू ह्या दिलेली कंडिशन जी होती x² इज नॉन निगेटिव्ह ती सॅटिस्फाय करत होते. तसं याच्यामध्ये नॅचरल नंबरच्या सेट मधले सगळे नंबर हे दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करत नाही. तर अगोदर हे दिलेलं जे काय आहे ते आपण मॅथमॅटिकल नोटेशन मध्ये जर पुट केलं, हे दिलेलं स्टेटमेंट मॅथमॅटिकल नोटेशन मध्ये कसं होईल, देअर एक्झिस्ट. याला काय म्हणतोय आपण, लिहिताना या टाइपने लिहितोय आणि म्हणताना काय म्हणणार, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n सच दॅट x+5 = 9. आता याचा मग अर्थ काय होईल, हे जे वापरलेलं आहे देअर एक्झिस्ट हे आपल्या मॅथमॅटिकल नोटेशन मध्ये दिलेलं आपण स्टेटमेंट लिहिलं. मग याचा अर्थ काय होतं, देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू n. म्हणजे हे सिम्बॉल आलं म्हणजे नॅचरल नंबरच्या सेट मधले काहीच नंबर ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणार. जसं याच्यामध्ये हा सिम्बॉल आलं, फॉर ऑल चा सिम्बॉल आलं. याचा अर्थ आपण काय घेतला, तर रियल नंबरच्या सेट मधले सगळेच्या सगळे नंबर ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात. तसं इथं आपण काय म्हणणार, हे सिम्बॉल आलं देअर एक्झिस्टचं सिम्बॉल, याचा अर्थ नॅचरल नंबर मधले काहीच इलेमेंट किंवा काहीच नंबर काहीच व्हॅल्यू ही दिलेली कंडिशन आपले सॅटिस्फाय करणार असतील. अगदी बघू आपण याच्यामध्ये की x जर आपण फक्त 4 पुट केलं तर 4 + 5 = 9 म्हणजे x = 4. 4 हा एक नॅचरल नंबरच्या सेट मधलाच इलेमेंट आहे किंवा नंबर आहे, तोच फक्त दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतो. याचा अर्थ मग आपण काय घ्यायचा, हे सिम्बॉल आलं म्हटलं देअर एक्झिस्टचं की या सेट मधल्या नॅचरल नंबरच्या सेट मध्ये काहीच इलेमेंट दिलेले कंडिशन जी आहे ती सॅटिस्फाय करणार आहे. सगळे इलेमेंट नॅचरल नंबरच्या सेट मधले दिलेली कंडिशन ही सॅटिस्फाय करणार नाही. आणि हे सिम्बॉलला काय म्हणतो आपण, देअर एक्झिस्ट. द सिम्बॉल, हे सिम्बॉल स्टँड्स फॉर देअर एक्झिस्ट. दिस इज नोन ॲज अ एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. दोन प्रकारचे आपले क्वांटिफायर्स आहेत. खूप सोपा पार्ट हा, युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. युनिव्हर्सल क्वांटिफायर मध्ये फॉर ऑलचं सिम्बॉल येतं. फॉर ऑल म्हणजे त्या सेट मधले सगळेच्या सगळे नंबर, फॉर ऑल म्हणजे त्या सेट मधले सगळेच्या सगळे नंबर ही दिलेली कंडिशन आपले सॅटिस्फाय करणारे असणार आहे. आणि देअर एक्झिस्ट याचा अर्थ काय, तर त्या सेट मधले काहीच इलेमेंट ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात, सगळेच्या सगळे नंबर सॅटिस्फाय करत नाहीत. त्यामुळे हे दोन प्रकारचे आपले क्वांटिफायर्स आहेत. युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणजे सगळे सेट मधले इलेमेंट आणि एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर म्हणजे काहीच त्या सेट मधले इलेमेंट दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करणार आहेत. क्वांटिफायरचे दोन मेथड्स किंवा दोन प्रकार आपले आहेत. 2 टाइप्स ऑफ क्वांटिफायर्स. युनिव्हर्सल क्वांटिफायर, हवं तर मी इथे लिहिते युनिव्हर्सल क्वांटिफायर, त्याचं सिम्बॉल म्हणजे हे फॉर ऑल. एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर, त्याचं सिम्बॉल. हे दोन प्रकारचे आपले क्वांटिफायर्स झाले, युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर. मग याच्यामधला जो युनिव्हर्सल क्वांटिफायर आहे, युनिव्हर्सल क्वांटिफायर काही नोट आहेत, मी अगोदर ते तुम्हाला सांगते. अ स्टेटमेंट क्वांटिफाइड बाय युनिव्हर्सल क्वांटिफाइड फॉर ऑल, हे सिम्बॉल इज ट्रू. हे केव्हा ट्रू होतं, हे सिम्बॉल केव्हा ट्रू होतं, इफ ऑल ऑब्जेक्ट्स इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. ऑल objects in the collection satisfy the condition, and if it is false if at least one object in the collection do not satisfy the condition. Do not satisfy the condition. त्याचा अर्थ पुन्हा काय आहे, कलेक्शन म्हणजे काय, तर इथं रियल नंबरचं आपण कलेक्शन केलेलं आहे.
मग दिलेली कंडिशन ही सॅटिस्फाय युनिव्हर्सल क्वांटिफायर केव्हा आपलं करेक्ट येणार किंवा सॅटिस्फाय होणार आहे जर या कलेक्शन मधले सगळेच्या सगळे इलेमेंट दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तर युनिव्हर्सल क्वांटिफायर ट्रू आहे असं आपण म्हणणार. आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर हे फॉल्स केव्हा होणार जर या कलेक्शन मधले इतर रिअल नंबर फॉर एक्झाम्पल आपण घेऊया या कलेक्शन मधले एक जरी इलेमेंट ॲटलिस्ट वन इलेमेंट किंवा ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट या टाईपने तिथं जे वर्डिंग आहे त्यानुसार एक जरी इलेमेंट ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल म्हणजे इथं फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हणजे रिअल नंबर मधला एक जरी असा नंबर असेल की तो ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करत नसेल तर इथं युनिव्हर्सल क्वांटिफायर काय होतं आपलं फॉल्स होतं. ही त्याची नोट आहे. अ स्टेटमेंट सेकंड नोट आहे. अ स्टेटमेंट क्वांटिफाईड केव्हा होतं बाय एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर म्हणजे दिलेलं स्टेटमेंट जे आहे ते क्वांटिफाईड केव्हा होतं एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर वापरून. ट्रू केव्हा होतं तर इफ ॲटलिस्ट वन ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाईज द कंडिशन म्हणजे दिलेली स्टेटमेंट क्वांटिफाईड युनिव्हर्सल क्वांटिफायरचा वापरून केव्हा होतं तर दिलेल्या कलेक्शन मधलं कमीत कमी एक ऑब्जेक्ट असं आहे. ऑब्जेक्ट दिलेल्या कलेक्शन मधलं कमीत कमी एक ऑब्जेक्ट म्हणजे इथं आपण म्हटलं की इलेमेंट व्हॅल्यू या टाईपनं की दिलेली कंडिशन ही सॅटिस्फाय करणारा पाहिजे त्यावेळेला काय म्हणतो आपण की युनिव्हर्सल क्वांटिफायर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर ट्रू झालं. अँड इफ इट इज फॉल्स इफ नो ऑब्जेक्ट इन द कलेक्शन सॅटिस्फाय द कंडिशन. अँड इफ इट इज फॉल्स म्हणजे एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर फॉल्स केव्हा होणार इफ नो ऑब्जेक्ट इन द कलेक्शन या कलेक्शन मधला एकही ऑब्जेक्ट दिलेली कंडिशन जर सॅटिस्फाय करत नसेल तर आपण काय म्हणतो तर दिलेले जे स्टेटमेंट किंवा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर हे फेल जाईल किंवा फॉल्स होईल. नेक्स्ट याच्यातलं पॉईंट आहे आपण हेडिंग देतानाच म्हटलं क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफायर्स हे दोन प्रकारचे क्वांटिफायर्स आले युनिव्हर्सल क्वांटिफायर अँड एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर. मग क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय क्वांटिफाईड स्टेटमेंट मग क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय तर याच्यामध्ये ओपन सेंटेन्स आपण दिलेले असतात. An open sentence with a quantifier becomes a statement is called a quantified statement. म्हणजे एखादं ओपन सेंटेन्स तुम्हाला दिलेलं असेल आणि ते ओपन सेंटेन्समध्ये किंवा त्या ओपन सेंटेन्समध्ये या दोन्हीपैकी जो कोणता क्वांटिफायर बसतो तो पुट करून जे काय तुमचं मॅथमॅटिकल नोटेशन वापरून स्टेटमेंट तयार होईल ते स्टेटमेंट म्हणजेच क्वांटिफाईड स्टेटमेंट. ते स्टेटमेंट म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स दिलेला असणार ते ओपन सेंटेन्स आपल्याला स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्याच्यासाठी कशाचा तुम्हाला यूज करावा लागेल युनिव्हर्सल क्वांटिफायर किंवा एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर याचा यूज करावा लागेल आणि त्याचा यूज करून जे काय तयार होईल स्टेटमेंट ते स्टेटमेंट म्हणजेच कसलं स्टेटमेंट होणार आहे क्वांटिफाईड स्टेटमेंट. याचा आपण एक्झाम्पल ही बघणार आहोत. ओपन सेंटेन्स दिलेली असली तर त्याचं क्वांटिफाईड किंवा ट्रूथ व्हॅल्यूज डायरेक्ट आपण बघणार आहोत. क्वांटिफाईड स्टेटमेंट तुम्हाला दिलेली असतील आणि त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू. त्याच्या अगोदर अजून एक मला पॉइंट थोडासा तुम्हाला सांगायचा आहे की ड्युएल कशाला म्हणतात. अ ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचं तुम्हाला ड्युएल करायचं. द ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट इज द स्टेटमेंट विच इज ऑब्टेन्ड बाय interchanging the connectives and by or by and.
by C and C by T and C by T. T स्मॉल टी म्हणजे टॉटॉलॉजी आणि स्मॉल सी म्हणजे काय आहे तर कॉन्ट्रडिक्शन आहे. द ड्युएल ऑफ अ स्टेटमेंट, दिलेल्या स्टेटमेंटचं ड्युएल स्टेटमेंट आपल्याला तयार करायचं असेल तर ड्युएल करण्यासाठी काय होतं तर त्या दिलेल्या स्टेटमेंट मध्ये जर अँड असेल तर त्याचं काय करणार आहोत ऑर करणार आहोत. ऑर असेल तर अँड करणार आहोत. टी असेल तर सी करणार आहोत आणि स्मॉल सी असेल तर टी करणार आहोत. फॉर एक्झाम्पल हे स्टेटमेंट दिलं पी अँड क्यू ऑर आर, हे स्टेटमेंट दिलं तर याचं ड्युएल कसं होईल आपलं. या स्टेटमेंटचं ड्युएल कसं लिहिणार. पी अँड आहे ऑर घेतलं, ऑर आहे अँड घेतलं आर, हे झालं या स्टेटमेंटचं, हे झालं आपलं ड्युएल. नेक्स्ट एक्झाम्पल्स याच्याशी रिलेटेड. A equal to 3, 5, 7, 9, 11, 12. Determine the truth value of each of the following. First example, there exists x belongs to A such that x minus 8 equal to 1. Second, for all x belongs to A, x square plus x is an even number. Third example, there exists x belongs to A such that x square less than 0. Fourth example, there exists x belongs to A, x is an even number. X is there exists such that x belongs to A such that 3x plus 8 greater than if A हा सेट आपल्याला दिलेला आहे. A सेट काय दिला. A सेट मधले इलेमेंट दिले 3, 5, 7, 9, 11 and 12. हे A सेट मधले इलेमेंट दिले. डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आता याच्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये कोणता क्वांटिफायर वापरला तर देअर एक्झिस्ट x बिलॉंग्स टू A such that x minus 8 equal to 1. आता याचा अगोदर अर्थ बघूया. देअर एक्झिस्ट याचा अर्थ काय तर A सेट मधले काहीच इलेमेंट ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात. बघूया आता हे ट्रू आहे का फॉल्स आहे. तर A सेट मधले कुठले कुठले इलेमेंट 3, 5, 7, 9, 11 and 12 हे इलेमेंट आहे. त्यातलं कोणता इलेमेंट तर सगळ्याच्या सगळ्या इलेमेंट कंडिशन सॅटिस्फाय करतात तर सगळ्याच्या सगळे इलेमेंट ही कंडिशन सॅटिस्फाय करत नाहीत. तर x इक्वल टू 9 हा एकच नंबर दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतो. म्हणजेच x इक्वल टू 9 बिलॉंग्स टू A satisfies x minus 8 equal to 1. Therefore the given statement
गिवन स्टेटमेंट इज ट्रू. दिलेलं स्टेटमेंट एक नंबरचं आपलं कसलं आहे तर ट्रू आहे. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज म्हणजे पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आपल्या काय आली या ट्रू आली. फॉर ऑल x बिलॉंग्स टू a, x square plus x is an even number. x square plus x is an even number. For all x belongs to a, याचा अर्थ काय तर a सेट मधले सगळेच्या सगळे इलेमेंट. फॉर ऑल x belongs to a, a सेट मधले सगळेच्या सगळे इलेमेंट म्हणजे 3, 5, 7, 9, 11 and 12 हे काय करतात तर हे दिलेली जी कंडिशन आहे ती सॅटिस्फाय करतात. x square plus x is an even number. बघूया आता x च्या व्हॅल्यू एक ठेवूया. 3 पुट केलं 9 plus 3 इवन नंबर. 5 पुट केलं तरी काय होतं आपलं ट्रू होतं. 7 पुट केलं तरी काय होतं दिलेली कंडिशन आपली काय होते सॅटिस्फाय. एव्हरी नंबर इन द सेट ए सॅटिस्फाय x square plus x is an even number. एव्हरी नंबर in the set A satisfies x square plus x is an even number. Therefore, the given statement is true. Hence, its truth value is capital T. Hence, its truth value is capital T. Third example. For all x belongs to a such that x square less than 0. म्हणजेच याचा अर्थ काय तर a सेट मधले काही इलेमेंट x स्क्वेअर त्याचा स्क्वेअर केला तर काय होणार आहे 0 पेक्षा लहान येणार आहे. बघा आता x स्क्वेअर त्याचा स्क्वेअर केला a सेट मधले काही इलेमेंट असे आहेत की त्यांचा स्क्वेअर केला की तो काय होतो 0 पेक्षा लहान. तर ए सेट मधला 3, 5, 7, 9, 11, 12 कोणताही जरी नंबर घेतला तरी त्याचा स्क्वेअर हा 0 पेक्षा लहान नाही. म्हणजेच इथं एकही इलेमेंट नो नंबर इन द सेट ए सॅटिस्फाय in the set A satisfy x square less than 0 and therefore the given statement is false. Hence its truth value is f. Hence its truth value is f. Fourth example, there exists x belongs to a म्हणजे a मधले काही इलेमेंट कोणते कंडिशन सॅटिस्फाय करतात 3x plus 8 ग्रेटर दॅन 40. बघा बरं 3 पुट केलं याच्यामधलं 9 दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात. त्याच्यानंतर कुठलं 5 पण करते 7 पण करते 9 पण करते 11 करणार का 33 आणि 8 40 पेक्षा मोठं आहे याच्यामध्ये. एक मिनिट ग्रेटर दॅन 40 कोणत्या इलेमेंट येतील याच्यामध्ये तर 11 आणि 12 जे आहे ते काय करतात तर दिलेली कंडिशन आपली सॅटिस्फाय करतात. म्हणजेच थोडक्यात x belongs to there exists x belongs to a such that 3x plus 8 greater than 40. म्हणजेच ही कंडिशन सॅटिस्फाय a सेट मधले सगळेच्या सगळे इलेमेंट करत नाहीत तर काही इलेमेंट. इथं there exists सिम्बॉल आहे म्हणजे a सेट मध्ये
काही इलेमेंट ही दिलेली कंडिशन सॅटिस्फाय करतात असं या स्टेटमेंटचं मत आहे. तर ते कसं आहे तर ट्रू आहे. असे काही इलेमेंट याच्यामध्ये आहेत की ही दिलेली कंडिशन ते इलेमेंट काय करत नाहीत तर सॅटिस्फाय करत नाहीत. म्हणजेच काय होणार आहे हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सेटमधले काहीच इलेमेंट हे कंडिशन सॅटिस्फाय करतात. म्हणजे 4 नंबरचं स्टेटमेंट ची ट्रूथ व्हॅल्यू आपली काय आली तर टी आली. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वांटिफायर्स पाहिले, युनिव्हर्सल क्वांटिफायर, एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर बघितलं, त्याच्यानंतर क्वांटिफायर स्टेटमेंट बघितलं, थोडक्यात आपण ड्युएल बघितलं आणि एक्झाम्पल त्याच्याशी रिलेटेड बघितलेले. होप यू आर अंडरस्टँडिंग दिस लेक्चर. थँक्यू.